नमस्कार, आप देख रहे हैं HT न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता। तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर। हिंगणघाटमध्ये अंमली पदार्थ विक्री करणारा युवक जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत नूतन कन्या शाळेच्या मैदानात अंमली पदार्थ विक्री करणारी युवकाला रंगेहात पकडले। पोलिसांनी त्यांच्याकडून मॅफ्रेड्रॉन MD ड्रग्जसह रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि अन्य साहित्य जप्त केले। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगणघाट पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे आणि गुन्हे प्रगटीकरण पथक गस्त घालीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की रामनगर वाड्यातील नूतन कन्या शाळेच्या मैदानात एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी आलाय। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना केले। पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता एक तरुण शाळेच्या पायऱ्यांवर बसलेला दिसून आलाय। संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपलं नाव स्वागत दुर्गा प्रसाद यादव, वय वर्ष 24, राहणार रामनगर वाड हिंगणघाट असं सांगितलंय। पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 5.89 ग्रॅम मॅफ्रेड्रॉन ड्रग्ज, रोख 2,920 रुपये आणि 1,000 किमतीचा डिजिटल वजन काटा आणि असा एकूण 27,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या आदेशाने करण्यात आली। या कारवाईत पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोलीस नाईक राहुल साठे, पोलीस नाईक विवेक वाकडे, पोलीस शिपाई आशिष नेवारे, पोलीस शिपाई विजय काळे आणि पोलीस शिपाई मंगेश वाघमारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। आरोपी विरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।